किशोर शिंदे आपण देखील भोजन करून घ्या. सन्माननीय कुशाबुवा शिंदे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. एक क्रिकेट प्रेमी आहेत आणि सकाळच्या सत्रापासून त्यांची उपस्थिती आपल्याला लाभताना पाहायला मिळते. मोरनी संघाचे कोच आहेत, प्रशिक्षक आहेत. मॅचला सुरुवात पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपण पाहतो. पहिला बॉल यशचा. पहिलाच बॉल इकडे काऊ कॉर्नर क्षेत्राकडे बॉलला ढकलला गेलाय. क्षेत्ररक्षक बॉल वरती स्वार होत आहेत. एक धाव इथे आली आहे. चांगली फेकी पाहायला मिळाली. एक धावेने टीमचा अकाउंट ओपन होत आहे. धावसंख्या 1 या अंकावरती. यानंतरचा होणारा सामना असेल टीम मोरनी संघ आपण सज्ज राहायचं. आपला सामना आहे. यानंतर दुसऱ्या फेरीतील सामना क्रमांक 2. विशाल 11 पिंपरी विपक्ष उत्कृष्ट क्रिकेट संघ रौदी पाचगाव अशी लढत आपण पाहतोय. मिस टाइम स्ट्रोक आहे. अगदी पाहिलं तर इनफिल्डच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर या बॉलला खेळून काढलं, परंतु फक्त सिंगल मिळेल. धावसंख्या 2 या अंकावरती. पहिल्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. सामना आपण पाहतोय. एक बाजूने विशाल 11 पिंपरी तर दुसऱ्या बाजूने याच मैदानावरचा एक दादा संघ अर्थात रौदी संघ, ज्या संघाने याच मैदानावरील मागच्या आठवड्यामध्ये महापोली सारख्या ताकदवर संघाला पराभूत केलं आणि पहिल्या क्रमांकाचा मान पटकावला होता. इथं पहा देह एष्टीवरती बॉल आदळला. लेग बाईकची धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 3 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल यावेळेला मात्र पायाच्या समोरच्या दिशेला बॉलला खेळून काढलाय. एक धाव इथे मात्र अंकित केली जाईल. एक धावेने टीमची धावसंख्या 4 या अंकावरती. पॉइंट क्षेत्रामध्ये झेल टिपला गेलाय. पहिला धक्का उत्कृष्ट क्रिकेट संघ रौदी पाचगावला. सुरेश उतेकर बॅक टू द टेक आउट. पहिली विकेट इथे मात्र गमावली टीम रौदी संघाने. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 4 धावा धावफलकावरती आहेत. 5 बॉलचा खेळ इथे पूर्ण झाला. चांगली गोलंदाजी. गोलंदाज यश नावामध्ये यश आणि गोलंदाजी यशस्वीपणे संपन्न केल्या. 5 बॉल मध्ये फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या आणि एक महत्वपूर्ण विकेट त्याने टिपली आहे. नवीन फलंदाज रोहित जे सुरेश उदेकर यांचे सुपुत्र आहे. खोलवर टप्प्याचा बॉल. बॉलर बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेला बॉलला खेळून काढलं. कार्पेटच्या साहाय्याने क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात आणि इथून पाहू शकाल 2 धावा घेतल्या गेल्या. थोडासा कॉल कॉम्बिनेशन चुकीचा पाहायला मिळाला होता. 2 धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस 6 धावा.
षटक क्रमांक 2 स्वप्नील गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालं. स्ट्रायकर एंड वरती लेफ्ट हँड बॅट्समन संदीपला आपण पाहतोय, ज्याने अनेक स्पर्धा गाजवल्या, परंतु प्रॅक्टिस अभावी कुठेतरी क्रिकेट खेळापासून दूर अंतर त्याने गाठलं. आज पुन्हा एकदा आपल्या घरच्या मैदानावरती खेळतोय मिस्टर संदीप उतेकर. धावसंख्या आपण पाहतोय 6 धावा. चला मॅच सुरू करा. एक इनिंग तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची. षटकातला पहिला बॉल राऊंड द विकेटने. पहिलाच बॉल, बॉलर बॅक, अप्रतिम एफर्ट्स दाखवले गेले, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 6 वरती. पहिला बॉल फुल्लर लेनचा खोलवर टप्प्याचा, बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. अगदी कमी वयाचे खेळाडू पिंपरी संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लोअर फुल टॉस, ऑन साइड, ऑन ड्राईव्ह, काऊ कॉर्नर मध्ये बॉल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चांगली फेकी पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 7 धावा. उद्या या मैदानामध्ये सरपंच चषकाची सांगता होईल. अंतिम फायनल, ग्रँड फिनाले, मेगा फायनल या मैदानाच्या आतमध्ये खेळवला जाईल. आणि उद्या पुन्हा एकदा आपल्या कोयना समाजातील मोठमोठे संघ इथून इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय स्वप्नील. यावेळेला फुलटॉस समोरच्या बाजूने बॉलला खेळून काढलाय. अगदी पाहिलं तर मस्तक पे दस्तक, परंतु बॅकअप दिलं गेलं आणि हे खूप गरजेचं क्रिकेटमध्ये. 2 धाब्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 2च्या साह्यानं 9 धावा धावफलकावरती आहेत. रोहित उतेकर बॅटिंग करतात. एकाच टीम मध्ये वडील आणि मुलगा आपण त्यांच्या खेळताना पाहतोय. धावसंख्येचा फलक 9 या अंकावरती. पुढचा बॉल स्वप्नीलचा. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन केलं. आउट ऑफ द ऑप्स्टमच्या बाहेरचा बॉल, पंचांचा वाईटचा इशारा आला. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना टीम रौदी पाचगाव. नेक्स्ट मॅच जय भवानी मोरनी बी विपक्ष केदारेश्वर ताकवली बी अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणि हा सामना 3 षटकाचा राहील. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल मार्गस्थ केला जाईल. क्रॉस दी लाईन खेळले, फाईन लेग आली, खूप सुरेख फटका सजवलाय रोहित उतेकर. अगदी छोटा पॅकेट बडा धमाका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
पिंपरी संघ विनंती आपल्याला घाई करा. वीस धावा फलकावरती 2 षटकाचा खेळ संपलाय. तिसरा षटक अकुटापाचा बॉल पूल गेलाय, सक्सेसफुल झालाय. बॅकवर्ड स्क्वेअरले खाली होतं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. घरातलं मागून तिला भात डाळ आणि सुकटाचं पुढचा बॉल यावेळेला मात्र क्रॉस दी लाईननी खेळायचं होता. फुल्लर लेनचा बॉल एक धाव इथे मात्र मिळते. निश्चितपणाने आज आपण रौदी गावामध्ये पाहिलं तर रुपेश उद्देकर यांच्या हळदी समारंभ देखील आहे आणि उद्या मात्र शुभ मुहूर्त आहे. अर्थात लग्न विवाह त्यांचा होणार आहे. त्यामुळे मान्यवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी भोजनाची व्यवस्था असेल. रोहितने षटकार खेचला. राजेश उद्देकर 500 रुपये कॅश प्राइज. यावेळेला समोरच्या बाजूने बॉलला खेळलाय. चांगला बॉल डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळतं. मोरणी ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच रवींद्र कदम, माजी सदस्य अनिल शिंदे रामा यांचं या ठिकाणी शुभागमन, आपलं हार्दिक स्वागत. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 26 धावा फलकावरती. समोरच्या बाजूला लॉफ्ट केलाय, फटका फसला हवेमध्ये बॉल. इथून फलंदाज यश बाद होईल. आणखीन एक धक्का टीम रौदी पाचगाव संघाला. राहायचंय ताकवली विरुद्ध मोरणी. दमदार फटका डाऊन दी ग्राउंड, अतिरिक्त उंची लांबी ठोकले षटकार.
परंतु रोहितचं कौतुक या ठिकाणी करणं गरजेचं आहे. खूप आत्मविश्वासाने त्यांनी फलंदाजी केली. उद्याचा पहिला सामना कुसापूर विरुद्ध कुसापूर अशी लढत पाहायला मिळेल. पाचगाव कुसापूर विपक्ष श्री कासाई क्रिकेट संघ कुसापूर अशी लढत पाहायला मिळेल. दुसरा सामना असेल अमरदीप धवली विपक्ष केदारनाथ अक्कलपे बी. त्यानंतरचा सामना असेल जय शिवाजी महाळुंगे विपक्ष शिवछत्रपती स्पोर्ट्स लामच. त्यानंतर जय भवानी मोरणी ए विपक्ष एनसीसी निवळी ए. त्यानंतर केदारेश्वर पिंपरी ए आणि केदारनाथ अक्कलपे ए. साई ग्रुप रौदी आणि आयत्यावेळी येणारा संघ. उद्याचा हा शेड्यूल आहे. एक धाव तर मात्र इथे आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. सक्सेसफुल परंतु फेकी खराब पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट सुरू आहे की आबाधोबीचा खेळ हा प्रश्नचिन्ह. 3 धावा आल्या. 3 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 37 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ संपन्न झाला. माझ्या समवेत गुणलेखक भावेश शिंदे आहेत जे शापूरहून इथे आले या स्पर्धेकरिता. त्यांचं फार मोठं स्वप्न आहे इंडियन आर्मी मध्ये जाण्याचं आणि निश्चित आपण त्यांना शुभाशीर्वाद देऊयात. आपण लवकरात लवकर इंडियन आर्मी मध्ये जावं. आपल्या भारत देशाची सेवा करावी. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत जाऊन पोहोचले तब्बल 38 धावा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. यावेळी ऑन ड्राईव्ह काऊ कॉर्नर कडे क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत. चेंडूची फेकी चांगल्या एंड वरती. फक्त सिंगल. सिंगलने धावसंख्या 39 39 धावा. शेवटचे 2 बॉल इथून या डावातले शिल्लक आहेत. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहणार आहोत. जय भवानी मोरणी बी विपक्ष श्री केदारेश्वर क्रिकेट संघ ताकवली बी. अलॉंग दी कार्पेटने रिसेप मध्ये बॉल ढकलला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून पोहोचले. बॉल अडवलाय जरूर. इथून मात्र 2 धावा घेतल्या गेल्या. तर आमच्या ऑलिंडर्स त्या ठिकाणी आहेत. तर चौकार आला. या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. 4च्या साह्याने 43 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल. रोहितची बॅटिंग खूप चांगली राहिली या मॅच मध्ये. दमदार फलंदाजी केली. पुन्हा एकदा समोरच्या बाजूला अगदी पाहिलं तर लॉंग ऑफ एक टप्प्याखालीच बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. इथून 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज या एंड वरती बाद होतील. 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती 45 धावा. विजयाकरते लक्ष गाठायचं आहे. 24 बॉल आणि 46 धावा. तर जाऊयात आपण टॉस साठी. पुढील मॅच आपण टॉस करत आहोत. टॉस करण्याकरिता मोरणी ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच रवींद्र कदम यांना विनंती असेल आपल्या शुभास टॉस करायचा आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना जय भवानी मोरणी विपक्ष केदारेश्वर ताकवली बी. या ठिकाणी आपण मोरणी ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच रवींद्र कदम यांच्या शुभाचे टॉस करत आहोत. तत्पूर्वी दोन्ही टीम्सला देऊया शुभेच्छा. मॅच 3 ओव्हरची असेल. काटा इज अ कॉल आणि आलाय छापा. मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती जाऊन बसायचं. आर्यन शिंदे नाणेफेकी तुम्ही जिंकल्या. सर्वप्रथम निर्णय काय असेल? बॉलिंग करणार आहात. या अगोदरच्या मॅच मध्ये पाहिलं तर टीम ताकवली संघाची गोलंदाजी फलंदाजी खूप चांगली राहिली. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा मानस असेल? 14+ आणि ज्या पद्धतीने पहिल्या मॅच मध्ये यश शिंदेने बॅटिंग केली, गौरवने त्याला चांगली साथ दिली. आता इतर खेळाडूंकडून काय अपेक्षा असतील?
100% द्या सगळ्या ग्राउंडवर बस. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आउटफील्ड आणि खेळपट्टी आपल्याला कशा संदर्भात योग्य वाटते, गोलंदाजी की फलंदाजीसाठी? दोन्ही. तर हे होते आर्यन शिंदे, टीम मोरणी संघाचे कर्णधार. टीम ताकवली, नाणेफेकी तुम्ही गमावले साहिल. नाणेफेकी जिंकले, काय स्वीकारलं असं? क्षेत्ररक्षक. परंतु तुम्हाला आता बॅटिंग वाटायला आले, बॅटिंग करायचे. बॅटिंग करताना किती धावांचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल? 50+. आणि ॲज अ कॅप्टन म्हणून या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये संघाला काय संदेश देशील? सगळ्यांनी 100% देऊन खेळावं. त्यानंतर मैदानामध्ये खेळत असताना आउटफील्ड मैदानाच्या संदर्भात काय सांगाल? आउटफील्ड पण फास्ट आहे, पिच पण एकदम ओके. नक्कीच हे होते ताकवली संघाचे कर्णधार साहिल. दोन्ही टीम्सला देवाची शुभेच्छा. टीम जयभवानी मोरनी बी ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट और टू कम बॅक. थँक्यू. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात झाली. आपण पूर्वार्ध पाहिला. उत्तर दाला इथे सुरुवात होत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन सुशांत आणि करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तर पहिल्या क्रमांकाचं षटक अमोल उपेकर गोलंदाजीवरती सज्ज झाले. कोयना क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या स्पर्धेचं आज आपण आयोजन पाहतोय. ज्युनियर गटातील आज सामने आपल्या भेटायला आले आहेत. अनेक संघ दूरवरून आपल्या समाजाची जोपासण्यासाठी या ठिकाणी पोहोचले अगदी वेळेमध्ये. तर सर्वांचं आपण मनापासून स्वागत करूयात. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. पहिलाच बॉल खाली राहिला, फलंदाज चकला, फसला. बॉल शॉट फाईन लेकडे आणि त्यानंतर 2 धाबा इथे मित्र मिळतील. 2 धाबीने टीमचा अकाउंट ओपन झाले. धाबसंख्या 2 या अंकावरती. या स्पर्धेमध्ये पाहिलं तर शेमडी संघाने 2 सामने आपल्या नावावरती केलेत. सकाळच्या सत्रामध्ये शेमडी टीमने पहिल्या मॅच मध्ये टीम माडोशी संघाला पराभूत केलं. दुसऱ्या मॅच मध्ये बलाढ्य मालदेव संघाला पराभूत केलं आणि तिसऱ्या फेरीमध्ये धडक मारली. पुढचा बॉल अमोलचा राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्लॉग हिट करायचं होतं बॉलला, आडव्या बॅटने खेळायचं होतं. धावसंख्या 1 ने पुढे सरसावताना 3 धाबा फलकावरती. पहिल्या क्रमांकाचा षटक सुरू आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. यावेळेला मात्र ऑन ड्राइव्ह आहे. क्षेत्र खाली आहे आणि तिथून बॉल निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबांसाठी चौकार आलाय. तेरा धावा धावफलकावरती आहेत. फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस वरती आहे, त्यामुळे नवीन बॉलचा वापर केला जाईल. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 13. चेंडू क्रमांक 4 चा खेळ पूर्ण झाला. 70-70 लगा तो आबाद नाही तो बर्बाद अशा पद्धतीचा हा बॉल अर्थात 70-70 ने पुरस्कृत केलेला हा बॉल आपण या स्पर्धेला वापरतोय. जिथे जिथे मोठमोठ्या स्पर्धा होतात तिथे तिथे या बॉलचा सातत्याने वापर केला जातो. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने.
पुन्हा एकदा इथे मात्र बॉलला फेकून दिले आउट ऑफ दी पार्क. 6 धावा षटकार. जाऊयात मॅच कडे. इथून मात्र डॉट बॉल आलाय. धावसंख्या आपण पाहतो 21. 21 धावा त्या फलकावरती आहे. सुरेश उतेकर गोलंदाजी करताना आपण पाहतो राऊंड द विकेटने पुढचा बॉल याला स्विंग पाहायला मिळतं. अतिरिक्त स्विंग पाहायला मिळाला. नोचा इशारा झाला पंचांकडून. एकंदरीत 2 धावा आणि त्यानंतर नोचा इशारा. 2+1 3 धावा इथे मात्र अंकित केल्या जातात. येणारा बॉल हा फ्रेडचा आहे. 24 धावा या धावफलकावरती आहेत. येणारा बॉल हा फ्रेडचा आहे. यावेळेला अटॅक केलं. आक्रमण चढवलं गेलंय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला 6 धावांसाठी. अर्थात ठोकला षटकार. सहा धाब्याची टीमची धावसंख्या 36. इथून मात्र फक्त आणि फक्त 10 धावांची आवश्यकता. स्विंग अँड मिस. देह एष्टीवरती हा बॉल अदळला गेला. स्लो गतीने बॉल टाकलाय. स्विंग केलाय आणि त्यानंतर एक सिंगल इथे आली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 1च्या सहाय्यानं 37 37 धावा.
अटॅक केलाय, क्रमांक चढवलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. Man of the match. अजय